मेरे को सिर्फ सुसु जाने हैं. कर ले कॅमेरा बंद करके. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. या वर्षी मी 12 महिन्यात 12 ज्योतिर्लिंग करतोय, ते सुद्धा त्यांच्या सिक्वेन्स प्रमाणे. झारखंडला आलेल्या वाईट अनुभवानंतर मी निघालो आपल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या ज्योतिर्लिंगाकडे. ट्रेन झाली, बस झाली, प्लेन सुद्धा झालं. आता बाईक राईड करूया. अरे बाबा आलो की पुण्याला, त्यातलं भारी वाटतंय. आधी मुंबई ते पुणे असा प्रवास करून प्रतीककडे पोहोचलो. त्याच्याकडे आराम करून आम्ही दोघं सकाळी निघालो भीमाशंकरसाठी. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात इतकी भयंकर थंडी, सगळं काही गोठलेलं आहे. सुंदर दृश्य पाहून जणू काय मेक्सिकोचाच फील येत होता. मेची गरमी परंतु डिसेंबरच्या थंडीचा अनुभव घेत कसं बसा आम्ही पोचलो भीमाशंकरला. सोमवार असून सुद्धा मंदिर पूर्ण रिकामी होतं. मंदिराचं काम सुरू असल्यामुळे असा पसाराच होता सगळीकडे. ती फेमस घंटा सुद्धा पाहिली आणि आम्ही निघालो. परत जाणवलं की भीमाशंकर याला थंड हवेचं ठिकाण असं का बोलतात. शांत हवा, हवेत गारवा, गारव्यात कोवळ्याचं ऊन, हे सगळ्यात प्रॉपर सुकून. आता पुढचं ज्योतिर्लिंग रामेश्वरम, तमिळनाडू. थिंक, नो मी, व्हॉट नेक्स्ट.